1 किलो बटाट्याच्या प्रमाणात बनणारे हे उपवासाचे पापड तेलात टाकताच दुप्पट फुलतात। त्यासाठी आपण एक ट्रिक इथे वापरणार आहोत। एक नवीन पद्धतीने आज आपण हे पापड बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पापड बनून आपले तयार झालेले आहे। अगदी पटकन पटापट होतात। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग सुरू करूया बटाट्याचे पापड। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। इथे मी 2 कप साबुदाणा मंद आचेवरती खरपूस भाजून घेतलेला आहे। तुम्हाला साबुदाण्याचा रंग बदलायचा नाही आहे, त्यासाठी तुम्हाला हलक्या हाताने याला परतत राहायचं आहे आणि तुम्हाला हा पांढराच ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जे पीठ याचं बनवणार आहोत ते पांढरं शुभ्र दिसेल। तर अशा प्रकारे मी 5 ते 7 मिनिट याला मंद आचेवरती अशा प्रकारे परतून घेतलेला आहे। हे झाल्यानंतर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि याची पावडर करून घ्यायची आहे। आता याची पावडर जर कशी करायची तुम्हाला बघायचं असेल तर यासाठी मी एक छोटा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्याल। त्यानंतर मी एक इथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मोजून 1 किलो बटाटे तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याला छान प्रकारे उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण त्यांना मॅश करताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कडकपणा राहणार नाही, मऊसूत असे बटाटे शिजून तयार होतील। आता शिजताना थोडं मीठ तुम्हाला घालायचं आहे, जेणेकरून बटाट्याचे जे साल आहे ते साल इझिली निघतात। इथे मी माझा व्हिडिओ स्किप झाला होता म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। तुम्ही बघू शकता अशी अगदी मोठीच्या मोठी बटाट्याचे जे साल आहेत ते छान प्रकारे निघतात। त्यामुळे थोडं मीठ घातल्यानंतर आपण हे जे बटाटे आहेत छान प्रकारे सोलू शकतो। अशा प्रकारे पूर्ण बटाटे तुम्हाला सोलून घ्यायचे आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, कारण अशा प्रकारच्या नवीन ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। तर बटाटे पूर्णपणे सोलून झाल्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। आता बटाटे मॅश तुम्हाला अशा मॅशरने करायचे असतील तर तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही आपली खोबरे खिसायची जी खिसणी असते त्याने तुम्ही त्याला छान प्रकारे खिसून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून जे बटाटे आहेत ते पूर्णपणे एकसारखे दिसतील। इथे मी पूर्ण बटाटे मॅश करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया। तर इथे मी मिरचीची पेस्ट केलेली आहे, तर आपल्याला 1.5 चमचा मिरचीची पेस्ट इथे घालायची आहे। तुम्हाला जर तिखटपणा कमी जास्त हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 चमचा मी इथे जिरे घेतलेला आहे आणि 1 चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे। त्यानंतर 1 कप साबुदाण्याचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। अशा रवाळ बारीक रवा असतो 0 नंबरचा, त्या प्रकारे मी या साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या पिठातच हा जो बटाटा आहे हा मळून घ्यायचा आहे। अशाच प्रकारचे वेगळे वेगळे वाळवणाचे पदार्थ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्वांच्या लिंक ज्या आहे त्या तुम्हाला देते आहे, तर ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे तुम्हाला करता आले ते मला नक्की सांगा। तर अशा प्रकारे आपल्याला याचा छान पैकी गोळा भिजवायचा आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ थोडं अजून वाढवू शकता। आता हा जो गोळा आहे हा आपल्याला 15 मिनिट तरी झाकून ठेवायचा आहे। यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। 15 मिनिट झाकून घेतल्यानंतर साबुदाणा जो आहे तो छान प्रकारे थोडा फुलून येतो। अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल तर या गोळ्याला तुम्ही थोडं चुरू शकता, पण चुरण्याची आवश्यकता नाही। याचे मी असे छोटे छोटे पेढ्यासारखे गुलाबजामुन एवढे आकाराचे गोळे बनवून घेते आहे आणि आता आपण एक ट्रिक इथे यूज करणार आहोत, ज्यानेच आपले पापड जे आहे ते अगदीच पांढरे शुभ्र आणि दुप्पट फुलणारे तयार होतील। तर ही ट्रिक जी आहे ही मला माझ्या एका मैत्रिणीने शिकवलेली होती। तर इथे आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावणं कंपल्सरी आहे, एकचदा लावायचं आहे, कोणत्याही प्रकारचा तेलाचा वास येणार नाही, खूप तेल लावायचं नाही आहे। तेल लावल्यानंतर आपल्याला आपण जे गोळे बनवलेले आहे ते किमान 5 ते 7 गोळे तुम्हाला वाफवून घ्यायचे आहे। आता हे वाफवल्यानंतर काय होईल, यातला जो साबुदाणा आहे तो छान प्रकारे सॉफ्ट होईल आणि आपले जे पापड आहे ते आपण जेव्हा तळू ते तळल्यानंतर ते खूप दुप्पट फुलून येतील। हेच कारण आहे की पापड दुप्पट फुलून येतात। तर इथे आपल्याला फक्त 1 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही जास्त जर याला वाफवून घेतलं तर साबुदाणा खूप जास्त वाफून जाईल आणि पापड तुम्हाला लाटता येणार नाही, म्हणून फक्त 1 मिनिट तुम्हाला याला वाफवून घ्यायचं आहे। आता तुम्ही जास्त जर का उंडे इथे वाफवून घेतले तर जास्त उंडे वाफवल्यानंतर ते रबरासारखे बनतात, म्हणून फक्त आपल्याला किमान 5 ते 7च उंडे इथे वाफवून घ्यायचे आहे। पटपट पापड होतात, 2 मिनिटातच आपले हे जे पूर्ण पापड आहे हे लाटून घेतात। आणि अशा प्रकारे 2 प्लास्टिकचे कागद घेऊन याच्यामध्ये याला थोडंसं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का
पुरी यंत्र असेल तर त्या यंत्रामध्ये सुद्धा तुम्ही त्याला प्रेस करू शकता। आणि इथे प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे तुम्हाला हे जे पापड आहे हे वाळत घालायचे आहे। आता काही जण फ्लॅटमध्ये राहतात तर ते त्यांच्या गॅलरीमध्ये सुद्धा हे पापड जे आहे वाळत घालू शकतात, किंवा तुम्ही हॉलमध्ये पंख्याच्या हवेखाली हे जे पापड आहे हे वाळवू शकता। 2 दिवसांमध्ये हे जे पापड आहे छान प्रकारे वाळून जातात। आणि अशा प्रकारे मी सर्व जे पापड आहे ते यावरती वाळत घातलेले आहे। त्यानंतर हा जो प्लास्टिकचा कागद आहे मी एका ताईच्या मदतीने घराच्या अंगणामध्ये नेलेला आहे आणि तिथे मी हे छान प्रकारे वाळवत घेतलेले आहे। एक दिवस किमान मला हे पापड वाळण्यासाठी लागलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर हा जो पापड आहे किती छान प्रकारे फुलून आलेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारच्या ज्या रेसिपीज आहेत त्या घेऊन येईल।